देशातल्या अनेक नेत्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना त्यांच्या मर्यादा ठाऊक नसतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ताकद महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली. ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सुद्धा. काँग्रेसमध्ये असताना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडण्याचं काही कारणच नव्हतं. राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवारांना तशा प्रकारची स्वप्न पडू लागली. नंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली, परंतु या पक्षाची मजल कधी 2 आकडी खासदारांच्या संख्येपर्यंत गेलीच नाहीत. तरी सुद्धा शरद पवारांना वाटत होतं की आपण कधीतरी पंतप्रधान होऊ, आणि त्याचं कारण सुद्धा होतं. हरदनहळ्ळी देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांच्यासारखे छटाकभर ताकदीचे नेते देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होत होते. त्यामुळे शरद पवारांना असं वाटणं स्वाभाविक होतं की हा मटका मला सुद्धा कधीतरी लागेल. त्यामुळे शरद पवार सतत जुगाड करत राहिले, पंतप्रधान पदाकडे डोळे लावून बसले. मोदींचा उदय झाल्यानंतर कडबोळे सरकारची संकल्पना इतिहास जमा झाली. तरी सुद्धा शरद पवारांनी हे स्वप्न बघणं बंद केलं नाही.